काही ग्रामसेवक म्हणतात अग्री टॅक्स कार्ड आहे का, ई पीक नोंदणी झाली आहे का? बाबा तुम्ही ना इतकं बारीक बारीक गोष्टी आम्ही तिथं सगळे गेलेलो आहे. आज अडचणीतल्या माणसाला मदत करण्याच्या करता जे जे काही करता येणं शक्य आहे त्याच्याबद्दलच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी, आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांनी दिलेले आहे. अजून जे काही अडचण येते ते कानावर आल्यानंतर त्याच्यातनं पण आम्ही मार्ग काढायचा प्रयत्न करतोय. एवढ्या मोठ्या कुणीच त्याच्यामध्ये चुकीचं बोलू नये, चुकीचं वागू नये, चुकीच्या गोष्टी करू नये. आणि कुठंतरी एखादा कोणतरी काय बोललाय, खरंच तो बोललाय का आणखीन कोण बोललाय हे माहिती नसतं. ते असा बोलला आणि ते तसं बोलला. काल तरी आम्ही सगळ्यांना सांगितलेलं की बाबांनो, माणुसकी नी हे सगळं काम करण्याची गरज आहे. शुभेच्छा. पिकांचं नुकसान जे झालं, सोयाबीनचं खूप मोठं नुकसान झालं होतं. फक्त सोयाबीनचं नुकसान झालेलं नाही, उडीदचं नुकसान झालं, सोयाबीनचं नुकसान झालं, त्याच्यामध्ये आपल्या बारक्या ऊसाचं नुकसान झालंय, कापसाचं नुकसान झालंय, मक्याचं नुकसान झालंय, कांद्याचं नुकसान झालंय आणि अशा अनेक प्रकारच्या फळबागांचं नुकसान झालंय. आणि त्या पद्धतीनं पंचनामे करायला सांगितलेले आहेत. आजीचा प्रश्न आहे, आजीचे आता ही नवीनच सुरू केलं. प्रेसमध्ये कुणाला तरी बोलवायचं आणि आजीचा प्रश्न तिने इथं बोलायचं कारण नाही, तिनं वेगळं मला काय लावलं गाडीत बसून निघून. योग्य वेळी कर्जमाफी दिली जाईल असं सांगितलं जातं. आता आसमानी संकटात आहेत शेतकरी, यापेक्षा अधिक योग्य वेळ कधी येऊ शकते असं विरोधकांकडून प्रश्न निर्माण केला जातो. आम्ही त्याच्यामध्ये मार्ग काढू. दादा, ओल्या दुष्काळाचे काही निकष याच्यात बसतात का? कारण सातत्याने अशी का मागणी होती? त्यामध्ये बऱ्याच जणांना काही प्रश्न कसे विचारायचे माहिती नसतात. कुठले तरी शब्द डोक्यामध्ये घेतात आणि ते प्रश्न विचारतात. संविधानाने, लोकशाहीने, घटनेने, बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार दिलेला आहे. काही त्या अधिकाराचा योग्य पद्धतीने वापर करतात. काही जण त्याच्यातनं गैरअर्थ कसा काढता येईल आणि कुणाची तरी बदनामी कशी करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न करत असतात. राज्याच्या प्रमुखांनी, आम्ही सगळ्यांनी सांगितलेलं आहे की ह्या अडचणीतल्या माणसाला पुन्हा सावरण्याकरता, उभं करण्याच्या करता जे काही नियम वगैरे असतील ते वेळ पडली तर आम्ही ते शिथिल करू, बाजूला ठेवू, पण ह्याच्यातनं सर्वतोपरी सहकार्य करू. दोन सहकारी दादा परत येतात. शहरामध्ये काही माडाच्या सोसायटी आहेत, त्याच्यामध्ये